श्री स्वामी समर्थ. आणि फायनल निघालोय सातारला. माझ्या बरोबर माझा नवरा, माझा भाऊ आणि माझा मुलगा आहे. सीएनजी भरला आणि पुढे अबो ट्रॅफिक किती जाम. इथून निघतानाच आमची सीएनजी वगैरे भरून निघालो आणि पुढे बघू शकता चालू इतकं ट्रॅफिक होतं जनता मार्केटपाशी. तिथं माझा मुलगा मांडीवर झोपला होता आणि पुढे बघू शकता पूर्ण मोकळा रोड होता. मग काय आमच्या शेतने मग सण गाडी होती आणि इकडे बघू शकता हा माझा भाऊ आहे ना चालवत होता गाडी इकडे आणि माझे मिस्टर मागं झोपले होते. फायनली आम्हाला सुद्धा योगाला मिसिंग लिंक बघण्याचा, तर आम्ही बोगद्यात शिरलो. बघू शकता इतकं छान म्हणजे बोगदा त्यांनी केला होता, एकदम प्रशस्त लाईटिंग आणि गाड्यासुद्धा सण जात होत्या. आणि मला एक गोष्ट खूप आवडली की काही ठिकाणी ना बोगद्यांमध्ये लाईट नाही आणि इथं खूप मोठ्या अशा लाईटी लावल्या होत्या फोकसमध्ये. तर मग माझा मोह आवरला नाही आणि मी व्हिडिओ काढून घेतला. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये किती. मग काय आम्ही पोहोचलो अर्ध्यापर्यंत पुण्यात आणि हा व्ह्यू बघितल्यानंतर मला व्हिडिओ काढायचा मोह आवरला नाही. आमच्या गाडीत चालू होते स्वामींचे गाणे आणि स्वामींचे गाणे ऐकल्यावर अजूनच मन प्रसन्न होत होतं. आणि हे चाफ्याची झाडं बघितल्यानंतर तर मन एकदम असं शांत झालं. म्हणजे ना परत एकदा असं वाटलं यार खरंच परत पुण्यात एकदा सेटल व्हायला पाहिजे. आणि जर मला संधी मिळाली तर मी पुण्यात सेटल होईल. मग काय आम्ही पुण्यापाशी नवले ब्रिजपाशी होतो, कारण की मला दिदीला घ्यायचं होतं. आणि मागच्या साईडला बघू शकता शिवसृष्टी म्हणून आहे, तर तिथे इतकं छान म्हणजे मला ना तुम्ही फ्रंट कॅमेऱ्याने बघू शकता इतकं छान वाटत होतं ना. हे माझा नवरा पुस्तक गाडी, माझा भाऊ इथं उभा आहे, माझं पोराची मस्ती चालू आहे. सर्वेश अख्खी मस्ती चालू यायची. आम्हाला करायची होती पोटपूजा. मग आम्ही थांबलो मल्हार फूड कोर्ट याला. तर तुम्ही कधी आले तर कात्रजपासून पुढं आल्यानंतर ब्रिज उतरल्यानंतर हे हॉटेल लागतं. यांच्या इकडची चव एक नंबर आहे. कधी आले ना तुम्ही हॉटेल नक्की भेट द्या. माझा मुलगा झोपेतून उठला आणि बाहेरच्या गाड्यावर होता. पहिल्यांदाच असं झालं की एवढा लांब प्रवास करता येईल, त्यानं मला थोडाही त्रास दिला नाही, याचा खूप आनंद झाला. पण एक गोष्ट होती की त्याला बाहेरचं इतक्या दिवसातून गाड्या वगैरे बघत होता, तर त्याला ते आवडलं नाही. तर मुंबईत त्यांना असं काहीच बघता येत. मग आम्ही फायनली पोचलो गावामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही घेतलं देवीचं दर्शन. आणि तुम्ही देवीचं आता रूप बघू शकता. पण इथं एक गावकऱ्यांनी देणगी देऊन आहे ना चांदीचं सिंहासन वगैरे सगळं केलेलं आहे देवीसाठी. आणि इतक्या दिवसानंतर बघितल्यानंतर आहे ना देवीचं मन म्हणजे असं रूप आहे ना हे बघून मन मोहून गेलं पूर्ण. आणि ना हे देवीचं रूप मी माझ्या डोळ्यात साठवून घेतलं आणि इतकं म्हणजे जसं आज दर्शन घेतलं तेव्हा खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे अंबाबाई देवीची कृपा अशीच राहावी. मला 2-3 दिवस राहायचं होतं, पण माझ्या मुलामुळे मला काही राहता नाही आलं. मग ठीक आहे चला म्हटलं. येताना थोडं रोड वगैरे आले, मग हा व्ह्यू एन्जॉय केला. आणि पुढं गेला विचार केला जर माझा मुलगा जर राहिला असता तर मला राहता आलं असतं. पण माझा मुलगा राहत नसल्यामुळे मला एका रात्रीत परत यायची वेळ आली. मग शेवटी काय फायनल निघालो आम्ही. आणि माहेरून निघताना कुठल्याच मुलीचा पाय निघत नाही मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. आणि मग काय शेवटी निघालो माहेरातून. पण थोडं रडू कोसळलं की इतक्या दिवसातून माहेरी आले 3 वर्षानंतर आणि एक दिवसही राहू शकत नाही. हे मनाला खूप वाईट वाटत होतं, पण एक आनंदही होता. ठीक आहे उभ्या भेट झाली माहेरच्या लोकांची. आम्ही पोचलो पुसेगावमध्ये बघू शकता. मग पुसेगावचं म्हणजे सेवागिरी महाराज आहेत त्यांचा एक व्हिडिओ काढून घेतला. आणि सेवागिरी महाराजांना एक इच्छा बोलून दाखवली की पुढच्या वेळेस येताना माझा मुलगा 2-3 दिवस राहू द्या आणि मला माहेरी राहायचं जे सुख असतं ते मिळू द्या. मी येताना सुद्धा आम्हाला मिसिंग लागला. मग काय काढला व्हिडिओ. आणि माझे मिस्टर म्हणून अगं व्हिडिओ नको काढू अगं हे करून. पण त्यांना माहीत नाही, म्हणजे त्यांना माहिती इंस्टावर मी व्हिडिओ टाकते पण फेसबुकवर टाकते हे नाही माहिती. तर मग त्याच्यामुळे ना याचा व्ह्यूसुद्धा डबल मी काढून घेतला, डबल व्हिडिओ काढला. आणि मला खरंच खूप आवडलं की हा मिसिंग काय ना असं अमेरिकेत आल्यासारखं फील झालं या गोष्टी बघितल्यानंतर. आणि खूप आनंदी होते की माहेरून म्हणजे माहेर उभे होईना सगळ्यांची भेट झाली याची. तर पण एक वाईटही वाटत होतं कुठंतरी माहेरून एका रात्रीत मला यायचं आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.